नमस्कार, लीनाज फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते। आज मी तुमच्यासाठी घरी श्रीखंड कसं बनवायचं याची रेसिपी घेऊन आलेली आहे। चला तर मग घरी श्रीखंड कसं बनवायचं ते पाहूयात। श्रीखंड करण्यासाठी पहिल्यांदा मी 4 वाटी दुधाचे बिना साईचं ताजे दही लावून घेतलेलं आहे। श्रीखंड करण्यासाठी शक्य होईल तेवढं ताज्या दह्याचा वापर करायचा आहे। श्रीखंड करण्यासाठी तुम्ही विकतच्या दह्याचा उपयोग सुद्धा करू शकता, पण विकतचं दही असलं तर आंबट नको, नाहीतर श्रीखंडामध्ये कितीही साखर घातली तरी ते आंबटच होईल। आता आपल्याला या दह्याचा चक्का तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि त्याच्यावर अशी चाळण ठेवून घेतलेली आहे। चाळणीमध्ये एक स्वच्छ मलमलचा कपडा घालूया आणि त्याच्यावर चमच्याच्या साहाय्याने आपलं दही ओतूया। दही कपड्यामध्ये काढून झाल्यानंतर कपड्याचे 4ही टोक एकत्र असं उचलून घेऊया आणि हलक्या हाताने दाबून दह्यातले पाणी काढून घेऊया। पाणी काढून झाल्यानंतर कपडा असा घट्ट बांधून घेऊया। कपड्याला गाठ बांधून झालेली आहे। हे बघा, चाळणीमधून पाणी कसं कढईमध्ये पडत आहे। आता हे पाणी तुम्ही टाकून न देता याचं चपातीचं पीठ मळण्यासाठी उपयोग करू शकता। दह्यातले पूर्ण पाणी निघण्यासाठी याच्यावर अशी प्लेट ठेवून त्याच्यावर बत्ता ठेवूया। उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत, त्यामुळे दही आंबट होऊ नये म्हणून हे मी फ्रीजमध्ये 6 ते 7 तासांसाठी ठेवणार आहे। 7 तास झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता दह्यातले पूर्ण पाणी निघालेलं आहे। तयार झालेला हा चक्का मी एका भांड्यात काढून घेते। चक्का तयार झालेला आहे। श्रीखंड तयार होण्यासाठी चक्क्यामध्ये घालण्यासाठी लागणारं साहित्य आहे: पाऊण वाटी पिठी साखर, 4 पिस्त्याचे काप करून घेतलेले आहे, 4 बदामाचे काप करून घेतलेले आहे, चारोळी, जायफळ आणि अर्धा टीस्पून वेलची पावडर। चक्का मी थोडासा विस्कने असा पसरून घेत आहे। चक्क्यामध्ये पिठी साखर, वेलची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया। थोडंसं मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये जरासं जायफळ किसून घालूया। साखर, वेलची पावडर आणि जायफळ छान मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये पिस्त्याचे काप, बदामाचे काप आणि चारोळी घालून पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। ड्रायफ्रूट्स मिक्स करून झालेले आहेत। श्रीखंड एका बाउलमध्ये काढूया। वरती आणखीन थोडेसे मी ड्रायफ्रूट्स घालत आहे। श्रीखंड पुरी किंवा चपातीसोबत खाण्यासाठी तयार झालेले आहे। आजची ही श्रीखंडाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाज फूड मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।